बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये चर्चा कोणाची मित्रांनो? फक्त एकटेच चर्चा चालू आहे, सूरज चव्हाणची. पूर्ण महाराष्ट्रात सूरज चव्हाणची चर्चा चालू आहे मित्रांनो. आणि कशासाठी का तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो, त्याचा साधेपणा, त्याचा भोळेपणा पूर्ण महाराष्ट्राला आवडत आहे. आणि तो ज्या पद्धतीने घरात वावरत आहे ते लोकांना खूप आवडत आहे. तो जी काही कामे पडत आहेत तो मनापासून करत आहे. कालचा तुम्ही प्रोमो बघितला असेल, झाडून तो हाताने काढतो, तर हाताने, त्यावरून तुम्हाला कळते की तो किती म्हणजे कामाशी एकनिष्ठ आहे आणि शब्दांशी एकनिष्ठ आहे. त्याला गेम एवढा समजत नाही, पण तो माणूस त्याला नक्की समजतो मित्रांनो. तो मराठी माणूस आहे, त्याला माणूस नक्की समजणार. तो मातीतला माणूस आहे मित्रांनो. आणि सूरज चव्हाण टॉपला आहे वोटिंग ट्रेंड्समध्ये पण, महाराष्ट्रात पण आणि बिग बॉस घरात पण. हे माझ्या मते मित्रांनो बिग बॉस घरात ते टॉपला आहे, कारण जी वागण्याची पद्धत आहे खूप खूप चांगली आहे. आणि कोणाला उद्धटपणे कुठल्याही मुलीची डिसरिस्पेक्ट त्याने आत्तापर्यंत केलेली नाही. ॲक्शनला त्याने रिॲक्शन दिले, फक्त त्याला कोण उद्धटपणे बोलले त्याला त्याने फक्त प्रत्युत्तर दिले मित्रांनो. बाकी काही केलं नाही सूरजने मित्रांनो. आणि सूरज चव्हाण टॉपला आहे मित्रांनो. आणि अजून एक आजच्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यात आज सूरज चव्हाण खेल खेल में अक्षय कुमारचा हा नवीन मूवी येत आहे, त्याच्या प्रमोशनला येत आहेत सगळे, त्यांची टीम. आणि अक्षय कुमार आणि त्यांच्या टीमला तो थिरकवणार आहे, त्यांना नाचवणार आहे. कोणत्या डान्सवर? झपक 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 या त्याच्या स्टेपवर नाचवणार आहे मित्रांनो सूरज चव्हाण. आणि आताच तो प्रोमो आलेला आहे. आणि अक्षय कुमार पण आणि रितेश भाऊ पण नाचत आहेत झपक 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 झपकवर. रितेश भाऊंना पण माहिती आहे तो किती सिंपल आहे आणि किती साधा आहे. त्यामुळे रितेश भाऊने त्याची काल चांगलंच कौतुक केलेलं आहे. तू माणुसकीने खेळत आहेस, पूर्ण तू असं स्वतःचं घर म्हणून तू राहत आहेस बिग बॉसच्या घरामध्ये. त्यात कोणताही तू कसर सोडली नाहीस त्यामध्ये तू. त्यामुळे तू माझ्या मते तर तू बिग बॉसचा गेम चांगला समजला असं मला वाटते. तू अजून कोणाला भिऊ नकोस, भीड, तुझे मुद्दे स्वतः तू मांड, टॉपला राहतील मित्रा तू, असं रितेश सरांनी कालच्या भाऊच्या धक्क्यात सांगितलेलं आहे. आणि वैभवला पण कानउघडणी केली की तू सूरज कोणाच्या आद्यात नसते, मध्यात नसते, तू त्याच्या अंगावर धावून गेलास. हे चुकीचं होतं, कारण सूरजने फक्त तुझ्या ॲक्शनला रिॲक्शन दिली होती, दुसरं काही केलं नव्हतं. कारण तो स्वतःहून तुला उद्धटपणे बोलायला आला नव्हता. त्यानंतर वैभवने हो हो म्हणत ते ढकलून सोडलं पुढे. पण तो सूरज एकच टॉपिक चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात. तुम्ही बघाल तर इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर एकच चालू आहे की सूरज चव्हाण बिग बॉस घरामध्ये खूपच राडा करत आहे. म्हणजे खूपच भारी खेळत आहे मित्रांनो. तो राडा म्हणजे खूप भारी खेळत आहे तो. त्यामुळे लोकांना तो खूप आवडत आहे. आणि अक्षय कुमारची पूर्ण टीम आजच्या प्रोमोमध्ये एन्जॉय करताना दिसली. सूरजच्या स्टेपवर, त्या झपक झुपकवर सगळे डान्स करताना दिसले. खूप मजा घेतली सगळ्यांनी, खूप मजा केली सगळ्यांनी. आणि हा सिंपलपणा, साधेपणा सगळ्या महाराष्ट्राला आवडत आहे. कारण सूरजच्या ह्या स्टेपवर रितेश भाऊ, अक्षय कुमार सगळे थिरकले, सगळे नाचले, खूप एन्जॉय केला त्याने. आणि सूरजचा स्वभाव सगळ्यांना खूप आवडत आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रात त्याला खूप सपोर्ट भेटत आहे मित्रांनो. आणि तो असंच गेमची त्याला कल्पना आली आणि तो असंच खेळत राहिला, तो टॉपमध्ये नक्की येऊ शकतो मित्रांनो. आणि तुमचा सपोर्ट त्याला नक्कीच आहे, माझा पण सपोर्ट आहे त्याला. कारण वेगळी काहीतरी पर्सनॅलिटी आहे ती, आपल्या मातीतला माणूस आहे तो. आणि त्याचा तो रिअल स्वभाव दाखवत आहे. असं फेक त्याने आजपर्यंत काही दाखवलं नाही की माझा असा स्वभाव आहे आणि कशासाठी कोणाचा यूज केला असं कधीच नाही दाखवलं त्याने. आणि स्वतःची त्याने पर्सनॅलिटी दाखवून त्याने सगळ्यांना मोहित केलेलं आहे. आणि त्याचा सिंपल आणि साधेपणा सगळ्यांना आवडत आहे मित्रांनो. आणि पूर्ण महाराष्ट्र त्याला सपोर्ट करत आहे आणि इथून पुढे पण सपोर्ट करणार. जर तो नॉमिनेट झाला तर त्याला वर काढून त्याला टॉपमध्ये आणणारच मित्रांनो, हे पूर्ण विश्वास आहे मला. कारण सूरजचा स्वभाव तसा आहेच. आणि तुम्ही पण नक्की सपोर्ट करा. आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करता ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.